भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा भक्तांसाठी सखोल संदेश. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. प्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख येत असते. कधी परिस्थिती आपल्या मनासारखी घडते, तर कधी अचानक असे प्रसंग समोर येतात की आपल्याला वाटते, आता पुढे काय करायचे. कधी घरातील समस्या वाढतात, कधी आर्थिक अडचणी सतावतात, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, कधी आपल्या जवळची माणसे आपल्याला समजून घेत नाही. कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही असे वाटू लागते. आणि मग मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येतो, माझ्याबरोबरच असे का होते. पण स्वामी भक्तांनो, अशाच क्षणी स्वामींचा आधार सर्वात मोठा असतो. कारण जेव्हा माणसाला वाटते की माझ्यासोबत कोणीही नाही, तेव्हा स्वामींचा संदेश असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ 4 शब्दांची वाक्ये नाही. भक्ताच्या मनामध्ये आशा निर्माण करणारा हा विश्वास आहे. कधी कधी परिस्थिती लगेच बदलत नाही, पण त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली ताकद बदलते. मनात विश्वास निर्माण होतो. निराशेच्या जागी आशा निर्माण होते. भीतीच्या जागी धैर्य येते. आणि अशक्य वाटणाऱ्या मार्गावरही पुढे जाण्याची शक्ती मिळते. स्वामींची उपस्थिती कधी जाणवते. स्वामी भक्तांनो, अनेकदा आपण देवाची उपस्थिती एखाद्या चमत्काराच्या रूपात शोधत असतो. आपली इच्छा पूर्ण झाली म्हणजे स्वामी जवळ आहेत असे आपल्याला वाटते. पण स्वामींची उपस्थिती केवळ चमत्कारामध्ये नसते. कधी संकटातही मन शांत राहते, ती स्वामींची कृपा असू शकते. कधी चुकीचा निर्णय घेण्यापासून आपण वाचतो, तो स्वामींचा आशीर्वाद असू शकतो. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून योग्य वेळी मदत मिळते, तो स्वामींचा आधार असू शकतो. कधी मन खचलेले असताना अचानक श्री स्वामी समर्थ हे नाम आठवते, तो स्वामींचा संकेत असू शकतो. म्हणून भक्तांनो, प्रत्येक गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली पाहिजे असे नाही. कधी कधी स्वामी आपल्याला संकटातून बाहेर काढण्याआधी त्या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. जेव्हा वाटते की सर्व काही संपले आहे. आयुष्यात असा एक क्षण अनेकांच्या वाट्याला येतो, जेव्हा मन म्हणते, आता काहीच उरले नाही. माझे नशीबच खराब आहे. माझ्यासाठी काही चांगले होणार नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. पण लक्षात ठेवा, शेवट वाटणारा क्षण कधी कधी नव्या सुरुवातीची पहाट असतो. रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ थांबत नाही. तसाच संकटांचा काळ कितीही कठीण असला तरी तो कायमचा राहत नाही. म्हणूनच स्वामी भक्ताने परिस्थितीला अंतिम सत्य समजू नये. आज अडचण आहे म्हणजे उद्याही अडचणच असेल असे नाही. आज अपयश आले म्हणजे आयुष्यभर अपयश येईल असे नाही. आज कोणी साथ सोडली म्हणजे जगात कोणीच आपले नाही असे नाही. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. जे घडत आहे त्यामध्ये मला काहीतरी शिकवण मिळत आहे आणि योग्य वेळी योग्य मार्ग खुला होईल. हा विश्वास मनात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांसाठी हा संदेश म्हणजे धैर्याचा आधार आहे. भीती येणे चुकीचे नाही. माणूस आहोत म्हणून भीती वाटते. पण भीतीमुळे थांबून जाणे योग्य नाही. तुम्ही संकटात असाल तर स्वतःला विचारा, मी एकटा आहे का? आणि मनातून उत्तर द्या, नाही. माझ्या स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. ही भावना मनाला बळ देते. समस्या असतील, पण आपण समस्येपेक्षा मोठे होऊ शकतो. अडचणी असतील, पण आपण त्यांना सामोरे जाऊ शकतो. परिस्थिती कठीण असेल, पण आपला विश्वास त्यापेक्षा मजबूत असू शकतो. म्हणून सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण करा.
दिवसभर काम करताना मनात स्वामींचे नाम ठेवा आणि रात्री झोपताना आपल्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझे जे काही आहे ते तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला धैर्य द्या, माझ्या चुका सुधारण्याची बुद्धी द्या आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या. कर्माचा सिद्धांत, आपल्या कृतींचे महत्त्व. स्वामी भक्तांनो, केवळ प्रार्थना करून सर्व काही बदलते असे नाही. प्रार्थनेसोबत कर्मही आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृतीला महत्त्व असते. आपण कोणाशी कसे बोलतो, आपण कोणाला मदत करतो, आपण कोणाला दुःख देतो का, आपण प्रामाणिकपणे काम करतो का, आपण दुसऱ्याचे हक्क हिरावून घेत नाही ना, हे सारे आपल्या कर्माचा भाग आहे. म्हणूनच भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या आचरणात चांगुलपणा आणणे. मनात राग असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करणे. मत्सर असेल तर त्यावर मात करणे. अहंकार असेल तर नम्र होणे. चुकी झाली तर ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करणे. दुसऱ्याला मदत करण्याची संधी मिळाली तर मदत करणे, ही सुद्धा स्वामींची भक्तीच आहे. वाईट विचार आले म्हणून स्वतःला दोष देऊ नका, पण त्या विचारांना कृतीमध्ये उतरू देऊ नका. कारण प्रत्येक दिवस आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देतो. दुःखाचे सावट दूर करण्यासाठी काय करावे? भक्तांनो, दुःख आले की आप अनेकदा लगेच बाहेरची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी प्रथम आपल्या मनाला बदलण्याची गरज असते. नकारात्मक विचार सतत मनात ठेवले तर समस्या अधिक मोठी वाटू लागते. म्हणून मनाला सांगा, ही परिस्थिती कायमची नाही. मी प्रयत्न करणार आहे. मी चुकीतून शिकणार आहे. मी स्वामींचे नामस्मरण करणार आहे. मी हार मानणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, मी माझे कर्म प्रामाणिकपणे करत राहणार आहे. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य ठेवा. मौनाची शक्ती. स्वामी भक्तांनो, आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बोलून द्यावे लागते असे नाही. कधी कधी मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. कोणी आपल्याबद्दल चुकीचे बोलले म्हणून आपण लगेच उत्तर द्यावे का? कोणी अपमान केला म्हणून आपणही अपमान करावा का? कोणी गैरसमज केला म्हणून आपण प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसावे का? नाही. काही वेळा शांत राहणे म्हणजे पराभव नसतो. मौन म्हणजे कमकुवतपणा नाही. मौन म्हणजे आपल्या मनाची आणि ऊर्जेची जपणूक. प्रत्येक वादात उतरायचे नाही. प्रत्येक टीकेला उत्तर द्यायचे नाही. प्रत्येक गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःची शांतता गमवायची नाही. कधी कधी काळच सत्य समोर आणतो. आज तुमच्यावर आरोप करणारी व्यक्ती उद्या तुमची सत्यता समजू शकते. आज तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमच्या यशाकडे पाहू शकतात. म्हणून शांत राहा. पण शांत राहणे म्हणजे अन्याय स्वीकारणे नव्हे. योग्य वेळी योग्य कृती करा. आवश्यक असेल तेव्हा स्पष्ट बोला. पण रागातून निर्णय घेऊ नका. संयम, स्वामी भक्ताची खरी परीक्षा. श्रद्धा ठेवणे सोपे असते जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखे चाललेले असते. पण परिस्थिती विरोधात असताना श्रद्धा टिकवणे ही खरी परीक्षा असते. आपण प्रार्थना केली आणि लगेच उत्तर मिळाले नाही तर आपली श्रद्धा कमी होऊ नये. आपण मेहनत केली आणि लगेच यश मिळाले नाही तर प्रयत्न सोडू नये. आपण चांगले वागलो आणि तरीही कोणी आपल्याशी वाईट वागले तर आपला चांगुलपणा सोडू नये. कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बीज पेरल्यानंतर झाड एका दिवसात तयार होत नाही. तसाच आपल्या प्रयत्नांचा परिणामही कधी कधी वेळ घेऊ शकतो. म्हणून
श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा. स्वामींचे नामस्मरण. जेव्हा मन खूप अस्वस्थ होते तेव्हा एक साधी गोष्ट करा. शांत बसा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाम किती वेळ घ्यायचे यापेक्षा नाम घेताना मनामध्ये किती श्रद्धा आहे हे महत्त्वाचे. मनात हजार विचार असतील तरी घाबरू नका. हळूहळू नामस्मरण करत राहा. मन पुन्हा पुन्हा भरकटले तरी त्याला स्वामींच्या नामाकडे आणा. कदाचित समस्या लगेच संपणार नाही, पण मनाला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल. आणि हीच मोठी कृपा आहे. चमत्कार म्हणजे काय? भक्तांनो, चमत्कार म्हटले की आपण एखादी असामान्य घटना कल्पना करतो. पण आयुष्यातील प्रत्येक चांगला बदल चमत्कारासारखा अनुभवता येतो. ज्या व्यक्तीला अनेक दिवस निराशा होती, तिच्या मनात पुन्हा आशा निर्माण होणे, हा चमत्कार आहे. ज्याने हार मानली होती त्याने पुन्हा प्रयत्न सुरू करणे, हा चमत्कार आहे. ज्याच्या मनात राग होता त्याने क्षमा करणे, हा चमत्कार आहे. ज्याला स्वतःवर विश्वास राहिला नव्हता त्याने पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवणे, हा चमत्कार आहे. आणि ज्याच्या ओठांवर संकटातही श्री स्वामी समर्थ हे नाम टिकून राहते, तो भक्त आधीच आतून मजबूत झालेला असतो. स्वामी भक्तांनो, तुमची वेळही बदलेल. आज तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. तुमच्या आयुष्यातील आजचा अध्याय म्हणजे संपूर्ण पुस्तक नाही. आज दुःख आहे म्हणून उद्याही दुःख असेल असे नाही. आज अपयश आहे म्हणून उद्या यश मिळणार नाही असे नाही. आज दार बंद झाले आहे म्हणून पुढे कोणतेही दार उघडणार नाही असे नाही. कदाचित स्वामी तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत असतील जो तुम्हाला सध्या दिसत नाही. म्हणून घाईघाईने निष्कर्ष काढू नका. स्वतःला कमी समजू नका. तुमच्या प्रयत्नांना कमी लेखू नका. आणि स्वामींच्या कृपेवरचा विश्वास सोडू नका. शेवटचा स्वामी संदेश. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात कोणते दुःख आहे, कोणती चिंता आहे, कोणता प्रश्न आहे हे कदाचित जगाला माहीत नसेल. पण तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट स्वामींच्या चरणी मनापासून ठेवा. तुम्हाला पैशाची चिंता असेल तर योग्य मार्गाने मेहनत करा आणि स्वामींचे नाम घ्या. घरात समस्या असतील तर संयमाने संवाद साधा आणि स्वामींचे स्मरण करा. मनात भीती असेल तर धैर्याने एक पाऊल पुढे टाका. कोणी साथ सोडली असेल तर स्वतःला संपलेले समजू नका. कारण तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरत नाही. आणि तुमचे भविष्य आजच्या परिस्थितीने ठरत नाही. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. तुमचे कर्म चांगले ठेवा. तुमचे मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. वाईट गोष्टींपासून दूर राहा. मौनाची शक्ती समजा. संयम ठेवा. नामस्मरण करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न कधीही सोडू नका. कारण श्रद्धा आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसामध्ये मोठी शक्ती निर्माण होते. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर उद्याची पहाट नक्कीच येईल. आज तुम्हाला मार्ग दिसत नसेल तरी पुढे जाणे थांबवू नका. आज तुमचे मन रडत असेल तरी स्वामींचे नाम सोडू नका. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही. मी हार मानणार नाही. मी माझे कर्म करत राहीन. स्वामी माझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा आहे तिथे आशा आहे. जिथे आशा आहे तिथे प्रयत्न आहे. जिथे प्रयत्न आहे
इथे परिवर्तनाची शक्यता आहे आणि जिथे स्वामींचे नाम आहे तिथे मनाला आधार आहे. चला शेवटी सर्वांनी मनापासून स्वामींचे नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांना सद्बुद्धी, धैर्य, संयम, सकारात्मक विचार आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देवो. आपल्या घरामध्ये प्रेम, समाधान आणि शांतता नांदो. आपल्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. आणि जे भक्त आज एखाद्या संकटातून जात आहे त्यांच्या मनात पुन्हा आशेचा दिवा प्रज्वलित होवो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.